उपवास उपवास म्हणजे काय, काहीच खायचं नाही, पण आपण काय ऍड करणार, सगळे सिंपल कार्ब्स ऍड करणार, साबुदाणा, बटाटा वगैरे. आपण आपल्या माइंड सोबत प्ले करतोय. आपलं मेकॅनिझम, ही आपली मशीन आहे राईट, आपल्याला कॉन्स्टंटली वर्क करू, त्याला काहीतरी ब्रेक पाहिजे राईट. ब्रेक झालं की मग ते अजून इफिशियंटली वर्क करते. इफिशियंटली नाही होणार, बट इव्हेंच्युअली व्हेन यू प्रॅक्टिस, तुम्ही हेल्दी इटिंग स्टार्ट केली, तुम्ही महिन्याभर चांगलं खायला लागले, तो एक दिवस असं येतो तुम्हाला वाटतं मला भूकच लागत नाही, हो कंटिन्यूस भाकरी, म्हणजे मी तर म्हणते की भाकरीच खा, चपाती खाऊच नका. कंपॅरेटिव्हली पूर्वजांची लाईफस्टाईल तुम्ही बघा, काय होती त्यांची लाईफस्टाईल, कॉन्स्टंट शेतात असायचे, कॉन्स्टंट त्यांचं मेटाबॉलिझम किती फास्ट होतं, कोणतेही आजार नव्हते, कोणते हॉर्मोनल बॅलन्स नव्हते. आज आपल्याला डायबिटीज आहे, बीपी आहे, आणि आपण म्हणतो पूर्वजांसारखं खायचं, ते बरोबर नाहीये राईट. प्रोटीन आर लाईक युअर प्रोटेक्टर्स, की आम्ही तुमची प्रोटेक्शन करू, तुम्हाला कधी काही लागलं, जखम झाली तर कोण हील करतं ते, आणि प्रोटीनकडेच तेवढी क्वालिटी, बाकी कोणत्याच न्यूट्रिएंट्समध्ये जसं की फॅट्स आणि कार्ब्समध्ये ती क्वालिटी नाहीये. कोणताही डॉक्टर तुम्ही गेला, डॉक्टर एवढंच म्हणतो एक्सेस प्रोटीन डज डॅमेज युअर किडनी, याकडे आपण फोकसच देत नाही, आपण फक्त प्रोटीन वाचलेलं आणि किडनी डॅमेज एवढं आपलं रिलेशन माहिती आहे. मग कार्ब्समध्ये दोन प्रकार येतात, एक म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट्स येतात, एक म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स येतात. तुम्ही तेवढं एनर्जी एक्सपेंडिचर करताय का? तुम्हाला जर वॉकिंग करायचं, तुम्ही 5-6 तास वॉकिंग करा, मग बटाटा घेऊन वॉकिंग करा, सो ते नाही पॉसिबल राईट. सो त्यावेळेस कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घ्यावे. कॅलरी काउंट तरी साधारणतः तुम्ही किती ठेवता का, ते डिपेंड्स पर्सन टू पर्सन? डिपेंड्स ऑन, जसं मी तुम्हाला सांगितलं की आता लेबर वर्क म्हणजे जास्त काम करतो राईट, किती तास काम करतो राईट, एखादा IT मध्ये प्रोफेशनल आहे, एखादी हाऊस वाईफ आहे, प्रत्येकाचं जे एनर्जी एक्सपेंडिचर असतं ते खूप फ्लक्च्युएट होतं राईट. पण एक जर तुम्हाला ओव्हरऑल एक अंडरस्टँडिंग पाहिजे असेल तर तुमच्या बॉडी वेट, कन्सिडर एखाद्याचं 60 किलो वजन आहे, तर तुम्ही 1.5 ग्राम इंटू 60 kg तुमचं जे वेट असेल तेवढे इज इक्वल टू ग्राम ऑफ प्रोटीन खाल्लं पाहिजे राईट. हे इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुमचं प्रोटीन इंटेक तेवढा असेल, मग जे उरलेली भूक आहे ती तुम्ही फॅट्सनी किंवा थोडंसं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ऍड करून तुम्ही स्वतःला सस्टेन करू शकता. बट इफ समवन इज डुईंग लाईक इंटरमिडिएट आहे, जसं की मी माझ्या वजनापेक्षा डबल किलो जर मी डेडलिफ्ट करत असेल, विच इज लाईक 2 times ग्रेटर राईट, मग त्याला इंटू 2 करायचं. आणि समवन हु इज व्हेरी ॲथलेटिक आणि इज इन कॉन्स्टंट परफॉर्मन्स, मग त्याला थोडं जास्त 2.5. आता तुम्हाला असं वाटेल, प्रत्येकाला हा प्रश्न पडतोय, जर मॅम एवढ्या प्रोटीन बद्दल बोलताय, एवढा इंटेक तुम्ही वाढवताय, वेरॅज महाराष्ट्रीयन लोक और मेनी इंडियन पीपल एवढा प्रोटीन कन्झ्युमच करत नाही, बिकॉज दे फील की प्रोटीन डज डॅमेज देअर किडनीज राईट. बट असं नसतं. कोणताही डॉक्टर तुम्ही गेला, डॉक्टर एवढंच म्हणतो एक्सेस प्रोटीन डज डॅमेज युअर किडनी. एक्सेस हा शब्द आहे ओके, तर याकडे आपण फोकसच देत नाही, आपण फक्त प्रोटीन वाचलेलं आणि किडनी डॅमेज एवढं आपलं रिलेशन माहिती आहे. सो एक्सेस म्हणजे काय असतं, कन्सिडर एखाद्याचं जर 60 किलो वजन आहे, तो मॅक्स टू मॅक्स 150 किंवा 160-170 ग्रामपर्यंत प्रोटीन खाऊ शकतो. त्यापुढे इच्छाच होणार नाही खायची. प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी असते त्याच्या वजनानुसार. आपण एवढा आहे की जर माइंडसेट खूप स्ट्रॉंग असेल आणि त्यांनी 300 ग्राम प्रोटीन सलग खातोय, मग ते इफेक्टफुल असेल. मग ऑब्व्हियसली तुमचं जे किडनी ते फिल्ट्रेशन करू शकणार नाही, ग्लोबलायझेशन होणार नाही, ग्लोब्युल्स असतात इंटरनल किडनीजमध्ये, ते फिल्टर करत नाही. सो हे ऍस्पेक्ट आहेत. पण व्हॉट अबाउट दॅट इज व्हेरी एक्सेस, आणि जे तुम्ही कंटिन्युअस करताय, रोज तुम्ही जर 300 ग्राम प्रोटीन खाताय, म्हणजे पहिली गोष्ट फर्स्ट थिंग तो माणूस खाऊ शकणार नाही. दुसरी थिंग जर तसं मेंटल स्टॅबिलिटी खूप स्ट्रॉंग आहे, मला खायचंच आहे, तर ऑब्व्हियसली ते ॲडव्हर्स इफेक्ट होणार आहे. कोणती गोष्ट तुम्ही एक्सेस प्रमाणात केली की ते ॲडव्हर्सली इफेक्ट होतच तुमच्या बॉडीवर. सो तुम्हाला काय लागतं, बॅलन्स इन युअर लाईफ. सो हेन्स आय मस्ट से की हा जो मिथ आहे तो डोक्यातून काढून टाका. एक नॉर्मल प्रोटीन इज इक्वल टू युअर बॉडी वेट, ते तुम्ही कंपल्सरी खाल्लंच पाहिजे, बिकॉज प्रोटीन एक असा ॲस्पेक्ट आहे. आपण न्यूट्रिएंट्स बद्दल बोललो की प्रोटीन्स येतो, फॅट्स येतात आणि कार्ब्स येतात. सो प्रोटीन म्हणजे काय असतात, प्रोटीन आर लाईक युअर प्रोटेक्टर्स, दोज आर लाईक अ वॉरियर्स, की आम्ही तुमची प्रोटेक्शन करू, तुम्हाला कधी काही लागलं, जखम झाली तर कोण हील करतं ते, आणि प्रोटीनकडेच तेवढी क्वालिटी, बाकी कोणत्याच न्यूट्रिएंट्समध्ये जसं की फॅट्स आणि कार्ब्समध्ये ती क्वालिटी नाही आहे. ओके, वाय फॅट्स आर नेसेसरी. फॅट्स खूप इम्पॉर्टंट असतात, जे तुमचे काय हॉर्मोन्स असतात, जसं की तुमचं सेक्शुअल हॉर्मोन्स कन्सिडर करू, जसं मी आता तुम्हाला कॉर्टिसॉल बद्दल बोलले, तो पण एक हॉर्मोन आहे, जसं की अदर व्हेरियस हॉर्मोन्स ओके इन आवर बॉडी. सो वाय दॅट इज इम्पॉर्टंट, त्याचं काम करण्यासाठी त्यांना फॅट्स लागतातच, बिकॉज त्यांना ते देवाने दिलंय मे बी की अंटिल अनलेस यू वोंट गेट फॅट यू वोंट वर्क प्रॉपरली. हॉर्मोनसाठी फॅट लागतं, या इज इक्वल टू फॅट, त्यांचं छान रिलेशन आहे. बट देर आर अदर हॉर्मोन्स एज वेल की ज्यांना प्रोटीन्सही लागतात, बट मेन आपण फॅट्सवर वर्क करतोय. सो फॅट्स इज इक्वल टू हॉर्मोन्स. जसं की फॉर एक्झाम्पल लोकांचा खूप प्रश्न असतात की हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह माय सेक्शुअल हेल्थ एज वेल राईट, बिकॉज यू शुड हॅव अ गुड मेटाबॉलिझम छान पाहिजे, यू शुड बी ऍक्टिव्ह थ्रू आउट द डे, ॲट द सेम टाइम तुम स्लीपिंग आवर्स चांगले पाहिजे, बट यू शुड ऑल्सो इन्क्लूड गुड अमाऊंट ऑफ फॅट्स इन युअर डाएट.
Fats in the form of you can have egg yolk, or if someone eats meat then it's good. किंवा मग कर्ड और घी इज अ व्हेरी मेन ऍस्पेक्ट. आपल्या इंडियन किचन मध्ये घी तर खूप मेन ऍस्पेक्ट आहे. सो तो पण इंटेक केल्यानंतर यू कॅन गेट फॅट्स. व्हॉट अबाउट कार्बोहायड्रेट्स दॅन? इट्स अ रिअल क्वेश्चन. लाईक काही लोक म्हणतात कार्ब्स घ्यायचेच नाही, काय म्हणतात खात जा, काही प्रॉब्लेम नाहीये. कार्ब्स ऍक्च्युअली डिपेंड्स ऑन द जेनेटिक्स, हाऊ युअर जेनेटिक्स वर्क. नाव बीन अ न्यूट्रिशनिस्ट मी प्रत्येकाचे जेनेटिकल रिपोर्ट नाही काढू शकत, बिकॉज जेनेटिकल रिपोर्ट ऍक्च्युअली कॉस्ट यू अराउंड 15,000 रुपीज. Yes, 15. Okay, and people are not that much affordable to go for the genetic counseling. Right. Okay, so मग या ठिकाणी I do check in the one week of span की त्याची बॉडी कशी रिॲक्ट करते कार्ब्सला. राईट, एक अंडरस्टँडिंग येऊन जाते. बिकॉज इट इज गोइंग वेल. म्हणजे तो जेव्हा व्यक्ती सांगते की आता मला छान वाटतंय, मला फ्रेश वाटतंय, म्हणजे हा कार्ब्स आर रिअली वर्किंग ऑन इट. बिकॉज इंटरनली फील होते. बरं एक्सटर्नली तुझं वजन कमी हो जास्त हो डझंट मॅटर. What makes you feel internally, that is the main essence of healthy living lifestyle. Okay, so sometimes it feels for the people, oh no मला कॉन्स्टिपेशन होतंय, मला नाही, मला त्रास होतोय. समजून जातं की नाही हे जे मी काय कार्ब्स दिले ते इम्पॉर्टंट नाही आहेत. मग आता नॉर्मल लोकांनी, जे आपल्यासारखे लोक आहे नॉर्मल लाईफस्टाईलवाले, मग त्यांनी कोणते कार्ब्स घ्यावे? राईट. मग कार्ब्समध्ये दोन प्रकार येतात, एक म्हणजे सिम्पल कार्बोहायड्रेट्स येतात, एक म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स येतात. आता तुम्ही नेहमी ऐकले सिम्पल कार्बोहायड्रेट्स इन द फॉर्म ऑफ लाईक पोटॅटो. ओके, लोक जिमला जायच्या आधी पोटॅटो घेतात. का घेतात? बिकॉज वेन सिम्पल कार्बोहायड्रेट जेव्हा आपण इनटेक करतो त्याच्यामध्ये आपली व्हॉट आय कॅन से एनर्जी लेवल्स असतात ते लगेच इन्स्टंटली बूस्ट होतात. राईट, ते इन्स्टंटली बूस्ट झाल्यामुळे दे कॅन म्हणजे ते एनर्जी आहे ती वर्कआउटमध्ये युटिलाइज होते. राईट, की आता एनर्जी एक्सपांड झाली, लगेच वर्कआउटमध्ये आपण इन्व्हेस्ट केली, झालं, संपलं काम त्यांचं. एनर्जी मिळाली, खूप छान छान प्रकारे वर्कआउट झालं, मसल ग्रोथही झाले. मग जे हाऊसवाईफ आहे ती म्हणून मग मी पण घेते, मी वॉकिंगला जाते ना, मी का नाही पोटॅटो घ्यावं? ओके, सो इफ शी इज टेकिंग दॅट पोटॅटो कन्सिडर, बट तुम्ही तेवढं एनर्जी एक्सपेंडिचर करताय का? ओके, कंपॅरेटिव्हली वेन यू डू मसल ट्रेनिंग, एक्सेसिव्ह मसल ट्रेनिंग, तर तेव्हा ती युटिलाइज होऊन जाते. बट इफ यू आर डुईंग अ नॉर्मल वॉक, तुम्हाला जर वॉकिंग करायचं तुम्ही 5-6 तास वॉकिंग करा, मग बटाटा घेऊन वॉकिंग करा. Is it possible? Technically, we are in a very busy, living culture. Yeah. So ते नाही पॉसिबल. मग त्यावेळेस काय घ्यावं? राईट, सो त्यावेळेस कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घ्यावे. मग कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स मध्ये काय असतं की जेव्हा आपण ते कार्बोहायड्रेट्स इनटेक करतो, आपल्यामध्ये हळूहळू एनर्जी येते. एका थोड्या इन्सुलिन स्पाइक होतं, आपण म्हणतो इन्सुलिन स्पाइक, म्हणजे ती एनर्जी स्पाइक होते. हळू 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 अशी स्पाइक होत राहते. मग ती आपण थ्रू आउट द डे मध्ये यूज करू शकतो, युटिलाइज करू शकतो. मग कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समध्ये कोणते येतात? ते म्हणजे आपली ज्वार रोटी असेल, ओट्स असतील. ओके, सो दीज आर लाईक अ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. सो ॲज अ बिगिनर इफ यू वॉन्ट टू कन्झ्युम कार्बोहायड्रेट्स, यू फील लाईक मी कापशिवाय नाही बरोबर, नाही जमणार, मग चपातीऐवजी तुम्ही भाकरी खा, ज्वारची भाकरी खा, बाजरीची भाकरी खा. आजकाल रागी मिळतं, रागीचे डोसे करतात. राईट, सो यू कॅन कन्झ्युम दॅट थिंग. रागी म्हणजे ते उपवासाचं असतं? मिलेट इज कॉल्ड एज रागी. अच्छा. तर कॉम्प्लेक्स कार्ब जसं तुम्ही म्हणले ते ब्रेकडाऊन करायला खूप अवघड आहे, त्यामुळे ते मोस्टली डे टू डे यूज मध्ये आपण कन्झ्युम करत नाही. कारण की सिम्पल कार्ब जसं आपलं नॉर्मल चपाती वगैरे आपण रोज खातो, बरोबर, तर साधारणतः चपातीच्या ऐवजी कंटिन्यू भाकरी चालेल का? हो, कंटिन्यूस भाकरी. म्हणजे मी तर म्हणते की भाकरीच खा, चपाती खाऊच नका. आणि मग कसं आहे माहिती का, आपली एक मेंटॅलिटी सेट झालेली आहे. आपली एक मेंटॅलिटी कशी माहिती का नॉर्मल लोकांची, की आपले पूर्वज खात होते मग आपण पण खायला हवं. ठीक आहे, कम्पॅरेटिव्हली पूर्वजांची लाईफस्टाईल तुम्ही बघा, काय होती त्यांची लाईफस्टाईल? कॉन्स्टंट शेतात असायचे, कॉन्स्टंट त्यांचं मेटाबॉलिझम किती फास्ट होतं, कोणतेही आजार नव्हते, कोणते हॉर्मोनल बॅलन्स नव्हते. आज आपल्याला डायबिटीज आहे, बीपी आहे, आणि आपण म्हणतो पूर्वजांसारखं खायचं, ते बरोबर नाहीये. राईट, कारण मग त्यांच्यासारखी लाईफस्टाईल खरं आहे का आपली? लाईफस्टाईल म्हणजे काय, जेनेटिक्स स्ट्रॉंग होते. आज आपल्या तेवढे जेनेटिक्स स्ट्रॉंग नाहीये, आणि त्यामुळे काळानुसार आपल्याला जे आपल्या जेनेटिक्सला सुटेबल असेल तसं फूड इनटेक केलं पाहिजे. सो राईट नाव आय मस्ट से आय हॅवंट सीन सो मेनी क्लायंट्स इन माय लाईफ की ज्यांचे एवढे जेनेटिक्स स्ट्रॉंग आहे आणि ते चपाती कॉन्स्टंट खाऊ शकतात. नाही पॉसिबल. एका पॉईंट नंतर ते ऍक्च्युली तुमचं डॅमेज करेल इंटरनल. ते आपल्याला आत्ता इन्स्टंट कळत नाही, बट आफ्टर अ सर्टन इंटरवल ऑफ टाइम, एक 5 ते 10 वर्षानंतर तुम्हाला ते रिझल्ट दिसायला स्टार्ट होतात. एक एज नंतर पण ते उद्भवत, आपण म्हणतोय मराठी. सो दॅट हॅपन्स इव्हेंच्युअली. चपातीने शुगर पण वाढते ना? हा, चपातीचा सिम्पल कार्बोहायड्रेट, जसं मी आता एक्सप्लेन केलं पोटॅटोचं, तर सेम इज अ काइंड ऑफ अ चपाती. तसं मग हिडन शुगर्स कोणकोणत्या, आपण डे टू डे आपण जे जेवण करतो त्यात हिडन शुगर्स कोणकोणत्या पदार्थात आहे? आपण इंडियन लोक शुगरशिवाय राहूच शकत नाही. आता म्हटलं मी तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स कन्झ्युम करा, कॉम्प्लेक्स मध्ये तर शुगर आहेच ना.
कोणत्याही कार्ब्समध्ये म्हणा शुगर आहेच. हम्म. ओके, तर मग ती जर कॉम्प्लेक्स मी का सांगितलं बरं, शुगर आपल्याला करायचं आहे कन्झ्युम, म्हणजे कार्ब्स हे कंपल्सरी ठेवायचं असं जर तुमचं मेन आहे की नाही मला कार्ब्स पाहिजेच, मग जी शुगरची इंटेन्सिटी जिथं कमी मिळू शकते ती आपण शुगर कन्झ्युम केलं पाहिजे. जी डायरेक्ट शुगर ती नाही केली पाहिजे. जसं डायरेक्ट म्हणजे आपण एक स्पून आपण चहामध्ये टाकतो, एक स्पून आपण कॉफीमध्ये टाकतो, ती अवॉइड करायची. बरं, इनिशियली काही काही लोकांना खूप टूथ असतं, त्यांचं स्वीट टूथ असतं, राईट. मग ते स्वीट टूथ आपण अवॉइड करण्यासाठी मग आधी आपण जागरीला स्वीट झालं पाहिजे, मग हनीला स्वीट झालं पाहिजे, आणि हळूहळू मग ते रिमूव्ह केली, देन यू विल फील लाइटर इन युअर लाईफ. सो या, दीज आर द रेमेडीज ऑफ शुगर. फॅटी लिव्हरचे इश्यूज यायला लागले, ते कशा कारण येतात? सो फॅटी लिव्हर्स मोस्टली काय होतं की फर्स्ट इज लाईक लाईफस्टाईल प्रॉब्लेम. आता लाईफस्टाईल प्रॉब्लेम मध्ये पण खूप सेक्टर्स आहे. फ्रूट डाएट केलं ना तुम्ही तरी फॅटी लिव्हर होऊ शकतं. अच्छा, फ्रूट डाएट मध्ये फ्रूट डाएट ठीक आहे, बोला तुम्ही. ओके, आय जस्ट टेल यू द ऍस्पेक्ट ऑफ इट फॅटी लिव्हरचे. फर्स्ट इज लाईक यू आर लिव्हिंग व्हेरी लेथर्जिक लाईफ, यू आर सिटिंग ऑन वन प्लेस, यू आर नॉट मुव्हिंग. ओके, दॅट विल एफेक्ट. पण ते करताना सुद्धा इफ यू आर इटिंग बर्गर, पिझ्झा अँड एव्हरीथिंग, ऑल द बॅड थिंग्स, that is also lead to a fatty liver. Second is like your stress. Your stress is directly proportional to your liver. That also affect. That you can say alcohol. At the same time alcohol, but the person who is consuming more amount of alcohol is actually stressful in his or her life. Okay, so these aspects. And second, the main important aspect we'll talk about the fruit diet. It also lead to that. So मग लोक म्हणतात मग detox diet नाही करायचं का? मग what is difference between detox diet and fruit diet? ठीक आहे, detox diet means what I can say is like don't eat anything. हॅव दॅट वन डे इन युअर लाईफ. जसं आपण म्हणजे आपल्या पूर्वजांपासून बघतो एकादशी वगैरे असं, ते काय असतं, ते डिटॉक्सिफिकेशन असतं. आपण आपल्या बॉडीला उपवास म्हणजे काय, काहीच खायचं नाही, पण आपण काय ऍड करणार, सगळे सिम्पल कार्ब्स ऍड करणार, साबुदाणा, बटाटा वगैरे. आपण आपल्या माइंड सोबत प्ले करतोय. पण व्हॉट इज डिटॉक्स ऍक्च्युअली, व्हॉट इज एकादशी इज लाईक जे आपलं मेकॅनिझम, ही आपली मशीन आहे, राईट. आपल्याला कॉन्स्टंटली वर्क करू, त्याला काहीतरी ब्रेक पाहिजे, राईट. ब्रेक झालं की मग ते अजून इफिशियंटली वर्क करते. सो कन्सिडर डिटॉक्स डाएट ॲज अ लिक्विड डाएट. पण त्या डिटॉक्स डाएटमध्ये मग काय घेतलं पाहिजे, तुम्ही लिंबू पाणी घेतलं पाहिजे, किंवा तुम्ही बटर मिल्क घेतलं पाहिजे, राईट, इन द फॉर्म ऑफ लाईक थोडी ग्रीन टी वगैरे तुम्ही घेऊ शकता. पाण्याचं इंटेक जास्त पाहिजे. बट यू विल फील लाईक दिवसभरात मला खूप भूक लागते, मी नाहीच करू शकत. इनिशियली नाही होणार, बट इव्हेंच्युअली वेन यू प्रॅक्टिस, तुम्ही हेल्दी इटिंग स्टार्ट केली, तुम्ही महिन्याभर चांगलं खायला लागले, तो एक दिवस असं येतो तुम्हाला वाटतं मला भूकच लागत नाही. That is called as your Ekadashi, exactly.